गुड मॉर्निंग बॉयज. आज परत एकदा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत एकदा भेटतोय. लास्टच्या व्हिडिओजमध्ये आपण दोन व्हिडिओजमध्ये आपण क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड आणि हॅलोआरिज बघितलं होतं. आजच्या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओजमध्ये आपण काय बघतोय, मेनली फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. फिजिकल प्रॉपर्टीज. या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण मेन महत्त्वाची प्रॉपर्टी काय बघा, नेचर ऑफ CX बॉन्ड. आता नेचर ऑफ CX बॉन्ड म्हणजे काय, नेचर ऑफ अल्काइल हॅलाइड बॉन्ड. अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, हा CX बॉन्ड आहे आणि त्याच्यात 3 व्हॅलेन्सीज आहेत. ठीक आहे, हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, त्या कोव्हॅलेंट बॉन्डचा आपल्याला नेचर बघायचं. तर हा कोव्हॅलेंट बॉन्ड कुठल्या नेचरचा आहे जर आपण बघितलं तर हा हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. कार्बनपेक्षा हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय जास्त आहे, म्हणून याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज येतोय आणि कार्बनवरती काय येतोय, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आणि मग हे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावरती निर्माण झाल्यामुळे हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो पार्शियल पोलर नेचर दाखवतो. पोलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो, म्हणून आपण त्याला पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड सुद्धा म्हणतो. तर आता हा बॉन्ड फॉर्म होताना काय होतं बघा, sp3 हायब्रिड ऑर्बिटल, ऑफ अ कार्बन आणि हॅलोजनचं काय असणार आहे, pz ऑर्बिटल. हॅलोजनची pz, मग फ्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. टॉप टू बॉटम येताना ॲटॉमिक साईज काय होते आपल्याला माहिती आहे, ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. आपण पिरियड टेबल मध्ये बघितलेलं आहे, टेन्स ऑफ पिरियड्स मध्ये, टेन्स ऑफ ग्रुप्स मध्ये बघितलेलं आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीज. फ्लोरीनची ॲटॉमिक साईज वाढते, ब्रोमीनची ॲटॉमिक साईज वाढते, आयोडीनची ॲटॉमिक साईज वाढते. इथे जर आपण विचार केला तर कोणती ओव्हरलॅप ऑर्बिटल करणारे फ्लोरीनची 2pz ऑर्बिटल ह्या sp3 हायब्रिड ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप करणारे. इथं काय होणार आहे, 3pz होणार आहे. इथं काय होणार आहे, 4pz होणार आहे. इथं काय होणार आहे, 5pz. आता याचा विचार करताना आपल्याला काय विचार करायचा बघा, टॉप टू बॉटम मध्ये ॲटॉमिक साईज वाढत जाणार. ॲटॉमिक साईज वाढली की बॉन्ड लेंथ वाढणार आहे. कार्बन आणि हॅलोजन मध्ये जी बॉन्ड लेंथ ही बॉन्ड लेंथ वाढत जाणार आहे. टॉप टू बॉटम मध्ये CF असेल, Cl असेल, Cbr असेल आणि Ci आयोडीन असेल. टॉप टू बॉटम मध्ये ॲटॉमिक साईज वाढते फ्लोरीन टू आयोडीन. त्याचबरोबर बॉन्ड लेंथ सुद्धा वाढणार आहे. काय वाढणार आहे, बॉन्ड लेंथ सुद्धा वाढणार आहे. आणि बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. काय होते, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होणार आहे. बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. याचं लक्षात क्लिअर आहे. आता बॉन्ड स्ट्रेंथ का डिक्रीज होते त्याचा जर आपण विचार केला तर त्याचं कारण जर मला मिळेल काय होतंय, आपण केमिकल बॉन्ड मध्ये बघितलेले बॉन्ड कधी स्ट्रॉंग होतोय, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त असेल, बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होणार आहे. मग याच्यामध्ये कोणता बॉन्ड स्ट्रॉंग जास्त आहे, CF बॉन्ड विल बी मोर स्ट्रॉंगर दॅन Ci बॉन्ड. व्हाय, कारण इथं पण त्याची 2sp3 हायब्रिड ऑर्बिटल कार्बनची आणि फ्लोरीनची पण कुठली ऑर्बिटल आहे, 2pz. सेम ॲटॉमिक ऑर्बिटल एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होतात. पण आयोडीनचा विचार केला तर 5pz ऑर्बिटल ती खूप मोठी आहे आणि ती कुणाबरोबर ओव्हरलॅप करणार आहे, sp3 बरोबर, 2sp3 बरोबर. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होत नाही, जास्त प्रमाणात एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होत नाही, त्यामुळे बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, कमी होणार आहे. सिंपल आहे, नेचर ऑफ CX बॉन्ड लागणार आहे आपल्याला. आता पुढचा जो फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट. त्याच्यावरती जेई नीटला खूप क्वेश्चन्स येतात बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट बघ काय, अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट RH is always greater than हायड्रोकार्बन अल्केन. अल्केन पेक्षा तो जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल, नियरली अबाउट मॉलिक्युलर मासेस, तर अल्काइल हॅलाइडचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. का जास्त आहे, कारण त्याचं नेचर पोलर नेचर. काय नेचर आहे, पोलर नेचर मुळे काय होणार आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. आता पोलर नेचरचं काय फरक होणार आहे, कारण अल्केन हा पोलर नेचर येत नाहीये, अल्काइल हॅलाइडला पोलर नेचर दाखवते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हॅलोजनची, त्या पोलर कोव्हॅलेंट बॉन्डमुळे त्याचं काय होणार आहे, बॉइलिंग पॉइंट वाढतं. याच्या लक्षात. आता बॉइलिंग पॉइंट मध्ये अजून फरक काय बघा, तर एक ऑर्डर दिलेली आहे, Ri is greater than
RBr is greater than RCl is greater than RF. आता ह्या ऑर्डरवरून आपल्याला काय कळेल? बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. मग काय झालेलं आहे? आयोडीनची अल्काइल आयोडाइडचं बॉइलिंग पॉइंट अल्काइल फ्लोराईड पेक्षा जास्त येतं. आता ह्याचं आपल्याला रिझन बघायचं. काय रिझन आहे? तर ह्याचं रिझन काय आहे? इन्क्रीज द ॲटॉमिक साइज, इन्क्रीज द ॲटॉमिक साइज, इन्क्रीज द बॉइलिंग. का? तर ॲटॉमिक साइज वाढलं की मोलर मास वाढतं. काय वाढणार आहे? मोलर मास वाढणार आहे. आणि मोलर मास वाढला की वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन वाढते. आणि इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन किंवा वंडर वॉल फोर्स वाढल्यामुळे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी आपल्याला जास्त द्यावी लागते. आणि तेच कारण आहे की अल्काइल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त होतोय कोणापेक्षा? अल्काइल फ्लोराईडपेक्षा. अल्काइल फ्लोराईडची ॲटॉमिक साइज कमी आहे. ॲटॉमिक साइज कमी असल्यामुळे वंडर वॉल फोर्स कमी आहे. वंडर वॉल फोर्स कमी असल्यामुळे कमी एनर्जी रिक्वायर्ड आहे. लिक्विड स्टेट मधून गॅसियस स्टेट मध्ये जाण्यासाठी एनर्जी कमी लागते. एनर्जी कमी लागली बॉइलिंग पॉइंट. सिंपल आहे. बघा इथे एक एक्झाम्पल तुम्हाला लिहून दिलेले आहे. एक्झाम्पल काय आहे बघा? मिथाइल फ्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. अल्काइल सेम आहे, अल्काइल सेम आहे, पण बॉइलिंग पॉइंट बघा 194 केल्विन आहे, 248 केल्विन आहे, 276.6 केल्विन आहे, 315 केल्विन आहे. म्हणजे काय झालेलं आहे बघा की अल्काइल ग्रुप सेम आहे, पण हॅलोजन ॲटम चेंज झाल्यामुळे बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक पडलेला आहे. मग आपण याच्यावरून एक रिलेशन तयार केलंय. काय रिलेशन आहे आपलं? टॉप टू बॉटम अल्काइल हॅलाइड मध्ये काय होणार आहे? बॉइलिंग पॉइंट वाढायचं. अजून एक कंडिशन्स बघायची आपल्याला. दुसरी कंडिशन, पहिली कंडिशन होती बॉइलिंग पॉइंट मध्ये. सेकंड कंडिशन्स काय आहे बघा? एक्झाम्पल दिले. त्या एक्झाम्पलवर थोडंसं काय कळते बघा बरं. इथं मिथाइल क्लोराइड दिलेलं आहे, इथं इथाइल क्लोराइड दिलेलं आहे, आणि इथं प्रोपाइल क्लोराइड दिलेलं आहे. म्हणजे हॅलोजन सेम आहे, पण काय झालेलं आहे? नंबर ऑफ कार्बन बघा. इथं मिथाइल क्लोराइडचा 248.8 केल्विन आहे, इथाइल क्लोराइडचा 285.5 केल्विन आहे, प्रोपाइल क्लोराइडचा 320 केल्विन आहे. ह्या एक्झाम्पलवरून आपण जर विचार केला, बारीक विचार केला, तर टॉप टू बॉटम मध्ये ॲटॉमिक बॉइलिंग पॉइंट वाढत गेलेला आहे. पण टॉप टू बॉटम मध्ये तीन एक्झाम्पल दिलेले आहेत. तीन एक्झाम्पल मध्ये जर बारीक विचार केला आपण, तर काय दिसते बघा त्यामध्ये? तर नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त आहे. मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड मध्ये 2 कार्बन, प्रोपाइल क्लोराइड मध्ये 3 कार्बन. म्हणजे आपण एक रिलेशन तयार करू शकतो. काय? increase the number of carbon atom, increase the boiling point, increase the boiling point. कार्बन ॲटम वाढत गेले, बॉइलिंग पॉइंट वाढतो. आता काय रिलेशन असेल कार्बन पॉइंटचं आणि बॉइलिंग पॉइंटचं बघा. कार्बन ॲटम वाढत गेले, सरफेस एरिया वाढायचा. कार्बन वाढत गेले, नंबर ऑफ कार्बन वाढले, सरफेस एरिया वाढणार आहे. सरफेस एरिया वाढला तर वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे, आणि वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं की बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. आपण आताच बघितलं वरती वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी टू रिक्वायर्ड द चेंज ऑफ स्टेट. स्टेट चेंज करण्यासाठी एनर्जी जास्त लागते येते, तर बॉइलिंग पॉइंट वाढायचं. सिंपल आहे. तर आपण ह्या रिलेशनवरून तुम्हाला लगेच कळणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल देतात ते जेई नीट मध्ये बॉइलिंग पॉइंट वरती भरपूर क्वेश्चन्स असतात. कुठली तुम्हाला एक्झाम्पल देणार आणि तुम्हाला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर सांगायला होणार. कुणाचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, कुणाचं कमी, रिझन्स येतील त्याच्यावरती. ठीक आहे. आणि इथे तिसरी कंडिशन्स बघा काय. तिसऱ्या कंडिशन मध्ये दिलेले आहे. एक एक्झाम्पल्स दिलेले बघा, थोडंसं काहीतरी मला बघा. हा एक ब्युटाइल ब्रोमाइड आहे. इथं बघा हा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, आणि हा टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे सगळे हॅलोजन सेम आहेत. ॲज कंपेअर बघा सगळे हॅलोजन सारखे. चेंज काय आहे बघा, थोडंसं विचार करा. त्याचं बॉइलिंग पॉइंट पण दिलेला आहे 375 केल्विन आहे, 364 केल्विन आहे, 346 केल्विन आहे. कमी झालेला आहे बॉइलिंग पॉइंट. आणि स्ट्रक्चर्स बघ काय, तर याच्यावर आपल्याला एक कळालं स्ट्रक्चर बघून. विचार केला तुम्ही, सांगा लवकर काय. हे सगळे आयसोमर्स आहेत, आयसोमर्स. हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? हे तिन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. जर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड असेल, आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड असेल, त्या आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड मध्ये इन्क्रीज द ब्रँचिंग, डिक्रीज द बॉइलिंग पॉइंट. काय सांगतो मी? इन आयसोमेरिक increase the branching
increase the branching, decrease the boiling point. Decrease the boiling point. बघा ब्रांच इथे काहीच ब्रांच नाहीये, इथं पहिली ब्रांच आली 375 चा 364 केल्विन आला, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. इथं आपण बघितलं दोन ब्रांचिंग आल्या मेन चेनला, बॉइलिंग पॉइंट 346 आला. म्हणजे इन्क्रीज द ब्रांचिंग, डिक्रीज द बॉइलिंग पॉइंट. आता ब्रांचिंगचं आणि बॉइलिंग पॉइंटचं काय रिलेशन आहे आपण थोडंसं बघूया. तर बॉइलिंग पॉइंटचं ब्रांचिंगचं काय रिलेशन आहे, ज्यावेळी ब्रांचिंग वाढतात त्यावेळी सरफेस एरिया वाढेल. सरफेस एरिया खूप आहे, सरफेस एरिया खूप आहे. इथं सरफेस एरिया कमी होतो, इथं अजून कमी झाला. मग सरफेस एरिया कमी झाला तर काय कमी होतंय, वंडरवॉल फोर्स कमी होतो. आणि वंडरवॉल फोर्स कमी झाला, अमाउंट ऑफ एनर्जी काय होणार आहे, कमी लागणार आहे. अमाउंट ऑफ एनर्जी कमी लागली, बॉइलिंग पॉइंट कमी होणार आहे. म्हणून इन आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड इन्क्रीज द ब्रांचिंग, डिक्रीज द बॉइलिंग पॉइंट. एक एक्झाम्पल, इन नंबर ऑफ कार्बन इंक्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस. आणि सेम अल्काइल ग्रुप असेल, सेम अल्काइल ग्रुप असेल, टॉप टू बॉटम फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर बॉइलिंग पॉइंट वाढत जाते. हे तीन कंडिशन्स तुम्ही लक्षात ठेवायच्या. तीन कंडिशन्स वरती व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तयार होतात जेईई. सिंपल आहे. इथं फिजिकल प्रॉपर्टी संपलेल्या आहेत, आपण केमिकल प्रॉपर्टी चालवतो. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टी मध्ये मेन प्रॉपर्टी आपल्याला शिकायचं आहे. केमिकल प्रॉपर्टी आपल्याला काय करायचं आहे, मेन प्रॉपर्टी आपल्याला जे आपण ह्या लेक्चर मध्ये आज घेणार आहे तर तुमच्या रिएक्शन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन आहे. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. त्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मी पहिली प्रॉपर्टी काय घेतोय तर मी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन में आज घेणार आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन में आज घेणार आहे. आता मेन थिंग की जो अल्काइल हॅलाइड आहे तो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन काय दाखवतो, इलेक्ट्रोफिलिक का नाही दाखवत. मला क्वेश्चन्स पडतात. सर मी सांगितलं इलेक्ट्रोफिलिक न्यूक्लियोफिलिक पडतात, तर मला माहिती आहे की माझ्याकडे दोन टाइपचे रिएजंट आहेत, एक इलेक्ट्रोफाइल आहे, एक न्यूक्लियोफाइल आहे. तर मी इलेक्ट्रोफिलिक का नाही दाखवते का, तर का नाही दाखवते तर इथं हा जो हॅलोजन आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. जो कार्बन ॲटम आहे इन अल्काइल आहे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल तर त्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतो, न्यूक्लियोफाइल असतो. म्हणून न्यूक्लियोफिलिक रिएक्शन होणार. म्हणून काय होणार आहे, न्यूक्लियोफिलिक रिएक्शन होणार आहे. हा एक्स रिप्लेस होणार, त्याच्याऐवजी कोण येणार आहे, न्यूक्लियोफाइल येणार आहे. आणि प्लस एक्स मायनस हा बाहेर पडणार आहे. दॅट इज द न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. हे तर लक्षात सिंपल आहे. अशा आपल्याला एक 7 ते 8 रिएक्शन आपल्या न्यूक्लियोफिलिक वेगवेगळे रिएजंट्स आहेत, आपण वन बाय वन घेणार आहे. तर पहिली रिएक्शन बघू आपण, त्यातली फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल जरा ब्रॅकेट मध्ये आपण म्हणू हायड्रोलिसिस. ठीक आहे. खूप सिंपल रिएक्शन आहे. मी थोडेसे वर्ड फॉर्म मध्ये सांगत नाही, मी थोडे डायरेक्ट रिएक्शन फॉर्म मध्ये आपण जास्त एक्झाम्पल्स घेऊ. बघा, अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ aqueous KOH or NaOH. KOH or potassium hydroxide. बघा, अल्काइल हॅलाइड reacts with or boil with KOH किंवा हीट बनायचं KOH or NaOH to form a corresponding alcohol. का होणार आहे, हा K आणि हा X जाणार आहे आणि हा जो OH आहे हा OH हा R ला अटॅच. तर हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, हा OH न्यूक्लियोफाइल आहे -O-K प्लस OH मायनस. हा OH कुठे जाणार आहे, R ला जाणार आहे. हा K आणि X बाहेर पडणार आहे. काय होते बघा, सिंपल रिएक्शन काय होईल, ROH प्लस KX. इथे सिंपल रिएक्शन एक्झाम्पल बघू आपण. ही तुमची जनरल रिएक्शन. आता मी जो काय चेंज करणार आहे तर मी सगळं चेंज त्याच्यामध्येच करणार आहे जनरल रिएक्शन मध्ये. आणि एकदा जर जनरल रिएक्शन तुमच्या लक्षात आली तर कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला दिला तरी ते तुम्हाला सोपं जाणार. कोणतेही एक्झाम्पल काय फक्त चेंज होऊन काय होईल, अल्काइल ग्रुप चेंज होणार आहे. मग
बघा एक्झाम्पल मध्ये CH3CH2OH काय होईल प्लस रिएक्ट्स विथ aqueous KOH. इथे लक्षात ठेवायचं हा aqueous KOH किंवा NaOH aqueous वॉटर कंडिशन मध्ये होते. aqueous म्हणजे काय वॉटर सोल्युशन मध्ये काय होईल हा सॉरी हायड्रोजन आहे Cl हा KCl बाहेर पडणार OH इथे येणार काय होईल CH3CH2OH प्लस KCl. कोणतेही एक्झाम्पल घ्या काय मिळालं तुम्हाला इथेनॉल मिळाला जर मला 2 प्रोपॅनॉल पाहिजे मला बघा एक्झाम्पल मध्ये मला 2 प्रोपॅनॉल पाहिजे CH3CHOH CH3 तर मला रिएक्टंट काय घ्यावं लागेल मला थोडंसं विचार करा ह्या पद्धतीने विचार करू मी त्या aqueous KOH घेतलं सोपं जाईल मला काय बघा त्याच प्रकारे CH3CH इथे मी Br देतो CH3 Br घ्या क्लोरीन घ्या आयोडीन घ्या काही घ्या इथे काय होणार KBr बाहेर पडला आणि हा OH इथे आला प्लस KBr सिंपल रिएक्शन सोपं आहे आणि सोपं होतं ना ऑनलाईन लेक्चर आहे त्यामुळं वही पेन पेन्सिल घेऊन बसायचं आहे जे मी घेतोय ते तुम्ही सोडवायचं आहे साइड बाय साइड तर समजणार आहे आणि जे काल 2 व्हिडिओ झालेले आहेत ते वाचा चेक करा ते लिहून काढा त्यातल्या नोट्स येत्या लक्षात PDF जे बुक्स आलेले आहेत ते डाउनलोड करा बघा सेकंड रिएक्शन बघू आपण याच मध्ये थोडासा रिएजंट वेगळा देतात फॉर्मेशन ऑफ अल्कोहोलच आहे पण रिएक्शन विथ काय करू आपण रिएक्शन विथ मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साइड आता हा सिल्वर ऑक्साइड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड काय होता अल्कोहोल सॉरी मला अल्कोहोल तयार करायचा आहे RH पासून RH अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साइड हीट केलेले हा ज्यावेळी तो हीट होतो सिल्वर ऑक्साइड नेचर मध्ये तर काय होतंय त्याचं कन्वर्जन तो वॉटर ऍब्सॉर्ब करतो ऍटमॉस्फिअर मधला आणि AgOH मध्ये कन्वर्जन होतं AgOH सिल्वर हायड्रॉक्साइड तयार झालं काय झालं सिल्वर हायड्रॉक्साइड आणि मग काय AgX रिप्लेस होणार OH चा आला सिंपल ROH प्लस AgX सिल्वर हॅलाइड मिळाला तुम्हाला काय मिळाला अल्कोहोल मिळाला जनरल रिएक्शन आहे जनरल रिएक्शन संपलं काही एक्झाम्पल घ्या मी थोडंसं अवघड एक्झाम्पल बघतो बघा CH2Br कोण आहे आयसोप्रोपाइल नाही आयसोब्युटाइल ब्रोमाइड आणि हा आयसोब्युटाइल ब्रोमाइड काय केलं AgOH बरोबर रिएक्शन केली मी काय होणार मॉइस्ट Ag2O काय होईल Br OH जाणार रिप्लेस करणार CH2OH प्लस Ag अल्कोहोल मिळाला सिंपल आहे सेकंड रिएक्शन बघा झाली रिएक्शन विथ मॉइस्ट Ag2O येते लक्षात तिसरी रिएक्शन आपण बघू फॉर्मेशन आपण थोडंसं चेंज इथंच करतो बघा फॉर्मेशन ऑफ अल्काइल नायट्राइल सॉरी अल्काइल सायनाइड म्हणू अल्काइल सायनाइड त्याला दुसरं नाव आहे अल्केन नायट्राइल आपली जनरल फॉर्म्युला माहिती आहे अल्केन नायट्राइलचा RCl मला अल्काइल सायनाइड पाहिजे बघा तिसरी रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्काइल सायनाइड अल्काइल हॅलाइड आर boiled with alcoholic solution of potassium cyanide alkyl halide boiled with alcoholic solution of potassium cyanide काय होणार आहे हा KX बाहेर पडणार CN अटॅच होणार CN प्लस काय झाला KX काय मिळाला तुम्हाला अल्काइल सायनाइड
सिंपल आहे. एक एक्झाम्पल बघूत आपण. इथं KCl करा, अल्कोहोलिक KCl एक्झाम्पल मध्ये थोडंसं चेंज करू. तेच एक्झाम्पल घेऊ आपण. KCl ठीक आहे. काय होईल इथं काय आहे Cl येणार आहे OH च्या ऐवजी Cl. बाय प्रोडक्ट मध्ये काय येईल Cl येणार ना KCl येणार आहे बाय प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे. आता याचं नॉमेनक्लेचर आपण थोडंसं बघू. ठीक आहे. आपण याचं काय करू आपण थोडंसं नॉमेनक्लेचर बघूया आपण. बरं काय होतं नॉमेनक्लेचर झालेले. तसं कॉमन नेम मध्ये काय येणार आहे इथाइल ग्रुप आहे. इथाइल सायनाइड बनणार मी. इथाइल सायनाइड ठीक आहे. पण आयुकेसी करायला गेलो आपण तर आपण रूल्स शिकलेलो आहे. इथं ह्या कार्बनला आपण 1 नंबर द्यायचा आहे. 1 2 3 कार्बन प्रोपेन सफिक्स ई रिप्लेस करायचं नाही. प्रोपेन नायट्राइड नावाच्या शेवटी काय लावायचं आहे नायट्राइड. प्रोपेन नायट्राइड. जर मी CH3Cl घेतलं आणि KCl बरोबर रिएक्शन केली काय मिळेल बघा सांगा लवकर फास्ट मध्ये. सोपं आहे. CH3Cl मिळणार प्लस KCl मिळालं. काय नाव आहे मिथाइल सायनाइड. पण आयुकेसी काय आहे इथेन नायट्राइड. 1 आणि 2 इथेन नायट्राइड. सिंपल आहे. 3 रिएक्शन आले बघा. चौथी रिएक्शन घेऊ आपण. थोडीशी तर चेंज करू. बघा फोर्थ रिएक्शन फॉर्मेशन ऑफ आइसोसायनाइड. आता आइसोसायनाइड तयार करायचं आपल्याला माहिती आहे. आइसोसायनाइड म्हणजे काय RNC तयार करायचं आपल्याला. ते खूप सोपी रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन बघू बघा. अल्काइल हॅलाइड हिटेड विथ सिल्वर सायनाइड AgCl हिट केलंय मी. काय होतं बघा आता इथे AgCl मुलं काय करतात AgX काउंट टाकतात आणि Cl अटॅच करतात. तर तुम्ही काय तयार करता अल्काइल सायनाइड तयार. इथं आपल्याला अल्काइल आइसोसायनाइड करायचं आहे. नायट्रोजन करून बॉन्डिंग होणार आहे. RNC असं तयार होत आहे प्लस AgX असं होणार आहे. अल्काइल आइसोसायनाइड मिळालं. सिंपल आहे. अल्काइल आइसोसायनाइड तयार होतं. एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. CH3CH2Br प्लस AgCl काय होते बघा CH3CH2NC प्लस AgBr. आता काही मुलांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असतात बघा. तर इथं KCl होता तर कार्बन ग्रुप अटॅक केला सायनाइड तयार झाला. इथं नायट्रोजन ग्रुप Clच आहे पण नायट्रोजन ग्रुप कसं काय अटॅक झाला तर सिल्वर सॉल्ट ऑफ सायनाइड असेल तर अटॅक्स टू द नायट्रोजन. आणि जर स्ट्रॉंग बेसिक मीडियम मध्ये सायनाइड असेल सायनाइड मध्ये बघतो हा सॉल्ट फॉर्म मध्ये AgCl हा कुठल्या फॉर्म मध्ये सॉल्ट फॉर्म मध्ये म्हणून इथं नायट्रोजन अटॅक करतो. पण जर सायनाइड हा बेस बरोबर असेल KCl स्ट्रॉंग बेस आहे ना बेसिक मीडियम असेल बेसिक मीडियम मध्ये जर असेल स्ट्रॉंग बेसिक मीडियम मध्ये तर त्यावेळी कार्बन अटॅक्स करतो. दोन पेअर आता याच्यामध्ये दोघांकडे कार्बनकडे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कार्बनकडे पण आहे आणि नायट्रोजनकडे पण आहे. पण ज्यावेळी बेसिक मीडियम मध्ये असतो त्यावेळी तो सायनाइड इलेक्ट्रॉन्स देणार आहे आणि ज्यावेळी तो सॉल्ट फॉर्म मध्ये असेल त्यावेळी तुमचा नायट्रोजन काय करतोय इलेक्ट्रॉन्स देणार आहे आणि थ्रू द नायट्रोजन बॉन्डिंग होणार. सिंपल आहे. सिल्वर सायनाइड आणि आयसोसायनाइड आणि सायनाइड मध्ये. ठीक आहे. पुढची एक रिएक्शन आपण बघू. 5 नंबरची रिएक्शन बघा. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. आता प्रायमरी अमाइन सगळ्यांना माहिती आहे झालेला आहे फंक्शन ग्रुप RNH2 मला तयार करायचं आहे. अल्काइल ग्रुप तर माझ्याकडे ऑलरेडी आहेच आहे. मला तर काय पाहिजे नायट्रोजन NH2 पाहिजे. मग अमाइन ग्रुप कसा येणार आहे तर खूप सोपी रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन मध्ये दाखवतो. अल्काइल हॅलाइड are heated with excess of alcoholic ammonia. अल्कोहोलिक अमोनिया घेतला. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया घेतला जास्त घेतला एक्सेस ऑफ मध्ये
तर काय होणार आहे, हा हायड्रोजन इथला एक हायड्रोजन आणि X बाहेर पडणार आणि हा NH2 R ला अटॅच होणार, R NH2 प्लस HX आणि हा तुम्हाला काय मिळाला, प्रायमरी अमाउंट. प्रायमरी सिंपल आहे, खूप सोपं आहे. बघा एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 CH2 Br प्लस अल्कोहोलिक NH3 हिट केलं मी, काय होईल, CH3 CH2 NH2 प्लस HBr. सोपं आहे, ठीक आहे. प्रायमरी अमायनचं नाव काय, इथाइल अमाइन. काय नाव होणार आहे, इथाइल अमाइन. खूप सोप्या रिएक्शन्स आहेत, सगळ्या रिएक्शन्स खूप सोप्या आहेत, ठीक आहे. 5 रिएक्शन झाले बघा, ठीक आहे. जायचं पुढं, पुढची रिएक्शन बघू आपण. 6 नंबरची रिएक्शन आहे बघा, फॉर्मेशन ऑफ इथर. थोडीशी महत्त्वाची रिएक्शन्स आहेत. फॉर्मेशन ऑफ इथर 6 नंबर, फॉर्मेशन ऑफ इथर. त्याला दुसरं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. विलियमसन Williamson's synthesis. Williamson's synthesis. Formation of ether. खूप सोपी रिएक्शन आहे बघा. अल्कोहोल alkyl halide are heated with sodium alkoxide NaOR. आपण डॅश करतो म्हणजे अल्काइल ग्रुप ओळखण्यासाठी. हा कोण आहे, सोडियम अल्कोक्साइड. सोडियम अल्कोक्साइड RX reacts with sodium alkoxide. हिट केले मी, काही केलं नाहीये, फक्त हिट केलं. काय झालं, हा NaX निघून गेला आणि हा R ह्या R ला O ला जॉइन झाला. ROR डॅश प्लस NaX. ROR डॅश म्हणजे आपल्याला माहिती आहे कोण तयार झालं, इथर तयार झालं. सिंपल आहे, खूप सोपी रिएक्शन. आपण एक्झाम्पल घेणार आहोत. पण आता एक प्रश्न पडतो मला, हा सोडियम अल्कोक्साइड कसा तयार होतो. तर खूप सोपी रिएक्शन आहे. मी अल्कोहोल घेतला आणि तो कोणाबरोबर रिएक्शन केला, सोडियम बरोबर. पण मला रिएक्शन बॅलन्स करायची, हा एक जाणार आहे, त्यासाठी मी ट्वाइस नंबर ऑफ घेतले. ट्वाइस मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल, ट्वाइस मॉलिक्यूल ऑफ सोडियम. सॉरी मॉलिक्यूल नाही, सोडियम ॲटम म्हणून आपण ट्वाइस सोडियम ॲटम. हा एक जाणार आहे, Na येणार. काय झालं रिएक्शन बघा, हिट केलं, काय होईल, R twice RONA प्लस H2 लिमिट झालं. हा दोन येत आले, दोन H बाहेर गेले, काय मिळालं, सोडियम अल्कोक्साइड मिळाला. हा सोडियम अल्कोक्साइड अल्काइल हॅलाइड बरोबर रिएक्शन करा. खूप सोपी रिएक्शन आहे. मग एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 CH2Cl प्लस NaOCH3 सोडियम मिथॉक्साइड. त्याला काय म्हणणार आहे, सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड काय होईल, NaCl जाणार, CH3 CH2O CH3 आणि आपल्याला माहिती इथं कोणता आहे, इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर. इथं व्हरायटी ऑफ इथर तयार करू शकता. दोन्ही सेम सिंपल इथर पण करू शकता, मिक्स इथर पण तयार करू शकता. पण तुम्हाला हे चेंज करावं लागेल. अल्काइल ग्रुप चेंज झाले तर तुम्हाला त्या प्रकारचा इथर मिळेल. सिंपल आहे. पुढची एक रिएक्शन बघू आपण, काय बघा, फॉर्मेशन ऑफ इस्टर. आता बघा इथर तयार केला आणि आता मी काय तयार करतोय, किती नंबर होती, 7 नंबर आहे. फॉर्मेशन ऑफ इस्टर. इस्टर तयार करायचं. जनरल रिएक्शन घेतो बघा. जनरल रिएक्शन काय आहे, अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड सगळ्यांना माहिती आहे, RC डबल बॉन्ड OOH कार्बोक्सिलिक ऍसिड. हा H रिप्लेस होतोय सिल्वर ने.
सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ AG मी थोडंसं उलट लिहितो AgO C डबल बॉन्ड O R डॅश करू ओळखण्यासाठी. हीट केलं ह्याला आपण सिल्वर ऍसिटेट सुद्धा म्हणू शकतो. सिल्वर ऍसिटेट का होणार हा गेला ऍसिटेट मध्ये CS3 ग्रुप येतो काय होईल बघा RO C डबल बॉन्ड O R डॅश प्लस AgX काय मिळाला ईस्टर मिळाला तुम्हाला ईस्टर. सिंपल आहे. तो कोणते एक्झाम्पल घ्या आपण घेऊ एक CH3Cl प्लस AgO C डबल बॉन्ड O CH3 हीट केलं काय होईल बघा AgCl केला CH3O C डबल बॉन्ड O CH3. आता याचं नाव कॉमन नेम काय मिथाइल ऍसिटेट नाव आहे त्याचं. काय नाव आहे मिथाइल ऍसिटेट. पण जर मी IUPAC विचार करायला तर बघा बरं विचार करा झाले आपलं IUPAC काय ना मिथाइल किती कार्बन कंटिन्युअस आहे 2 आहे. इथेन सफिक्स ई रिप्लेस बाय OATE मिथाइल इथेनॉल हे त्याचं IUPAC नाव मिथाइल इथेनॉल. आणि मिथाइल ऍसिटेट हे त्याचं कॉमन नेम प्लस काय आले AgCl प्लस Ag. सिंपल आहे. 7 रिएक्शन झाले बघा. 8वी रिएक्शन आपण बघू. टोटल 9 रिएक्शन आहेत न्यूक्लियोफिलिकच्या. आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मेकॅनिझम वेगळे आहे. SN1 SN2 हे मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे. खूप डिटेल मध्ये आपल्याला मेकॅनिझम शिकायचं आहे आपल्याला. 8 नंबरची रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्काइल नाइट्राइड. अल्काइल नाइट्राइड म्हणजे काय बघा RON डबल बॉन्ड O हा आपल्याला तयार करायचा. खूप सोपी रिएक्शन आहे बघा. अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ पोटॅशियम नाइट्राइड KON डबल बॉन्ड O हा मायनस आहे हा प्लस आहे. हे आपण असं पण लिहितो बघा KNO2 असं लिहितो KNO2. पण तो कसा आहे आता K आणि N चं बॉन्डिंग नाहीये K आणि O चं बॉन्डिंग आहे. लक्षात ठेवायचं काय ते दोन्ही सेम असले लिहित असायला पाहिजे. पण त्याचा फॉर्म्युला असा आहे पोटॅशियम नाइट्राइड रिएक्शन झाली काय होईल बघा हा K आणि X झाला आणि काय होईल RON डबल बॉन्ड O प्लस KX अल्काइल नाइट्राइड एक एग्जांपल घ्या आपण CH3 CH2 CH2Cl N प्रोपाइल घेतला प्लस KON डबल बॉन्ड O हा माइनस हा प्लस आहे. काय आहे बघा सिंपल रिएक्शन CH3 CH2 CH2O N डबल बॉन्ड O प्रोपाइल नाइट्राइड सिंपल आहे. खूप सोपी रिएक्शन आहे नाइट्राइड. आता थोडंसं बघा ह्याच टाइपची थोडीशी रिएक्शन वेगळी आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रोअल्केन. लास्ट वन आहे न्यूक्लियोफिलिक मध्ये 9वी रिएक्शन लास्ट वन फॉर्मेशन ऑफ नायट्रोअल्केन. नायट्रोअल्केन सगळ्यांना माहितीच आहे आपला फंक्शन ग्रुप आहे RNO2 येते लक्षात बघा. जनरल रिएक्शन देतो RX अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ सिल्वर नाइट्राइड AgON डबल बॉन्ड O हा कसा असणार आहे AgNO2 असतो AgNO2
रिॲक्शन झाली. आता मुलं ह्याच्यासारखीच रिॲक्शन करणार, चुकतात थोडंसं इथं काय केलंय, जसा KX निघाला तसं मुलं इथे एजेक्स काढतात. ठीक आहे, एजेक्स काढायचा आपल्याला, पण जी बॉन्डिंग आहे ती ऑक्सिजन कडून नाही होते. जर बॉन्डिंग ऑक्सिजन कडून झाली तर अल्काइल नायट्राइल तयार होईल. पण अल्काइल नायट्राइड पाहिजे आपल्याला, पाहिजे काय, नायट्रो अल्काइल. म्हणजे R आणि N मध्ये बॉन्डिंग होणार आहे. R आणि म्हणजे हा N कडून बॉन्डिंग होणार आहे. R N डबल बॉन्ड O हा असं असणार. म्हणजे हा ऍक्च्युअली आपण कसं लिहितो, RNO2 लिहितो. RNO2 नायट्रो अल्केन प्लस AgX नायट्रो अल्केन तयार झाला आहे. नायट्रो कोणते एक्झाम्पल घ्या, सिंपल वन कोणते घ्या, CH3CH2Br प्लस AgO. काय होईल, किंवा तुम्ही जर कन्फ्युज होत असाल तर डायरेक्ट काय करा, AgNO2 लिहा. काय होईल बघा, CH3CH2NO2 प्लस Ag काय मिळालं, इथाइल सॉरी इथं नायट्रो अल्केन आहे, नायट्रो इथेन मिळणार तुम्हाला, नायट्रो इथेन. नायट्रो सिंपल आहे. बघा आपण काय काय घेतलं आज, 9 आपल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झालेलं आहे. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल आहे, 2 रिॲक्शन आहेत, एक मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर आहे, एक ॲक्वियस NaOH बरोबर आहे. अल्काइल सायनाइड तयार केलं, अल्काइल आयसोसायनाइड तयार केलं, इथर तयार केला, इस्टर तयार केला, प्रायमरी अमाइन तयार केला, नायट्राइल तयार केला, अल्काइल नायट्राइल आणि नायट्रो अल्केन तयार केला. त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण 2 फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या. मेन एक नेचर ऑफ CX बॉन्ड बघितलं. CX बॉन्डचं नेचर काय आहे तर तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बघितलं. बॉइलिंग पॉईंट मध्ये बघितलं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढले, बॉइलिंग पॉईंट वाढतो. आयसोबॅरिक अल्केन मध्ये ब्रांचिंग वाढली, बॉइलिंग पॉईंट कमी होतो. हॅलोजन ॲटम्स वाढत गेले, म्हणजे हॅलोजन टॉप टू बॉटम, हॅलोजन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ज्याची साईज मोठी आहे, बॉइलिंग पॉईंट जास्त होतोय का, तर वंडर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन येत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत, ह्या आपल्याला लागणार आहे. JEE नीटसाठी खूप महत्त्वाचं रिॲक्शन्स आहेत. येथे लक्षात सिंपल आहे, खूप सिंपल वे मी सांगतोय जेणेकरून तुम्हाला वर्गातला फील सारखं सांगतोय, कारण ऑनलाईन टीचिंग करतोय, तुम्ही समोर नाहीये, तो वर्गातला फील आला पाहिजे किंवा तुम्ही वर्गात बसूनच शिकताय. कारण लॉकडाऊनमुळे सगळे तुम्ही घरी आहे, तर घरी बसून खूप अभ्यास करायचा आहे. तर आपल्या आईवडील खूप कष्ट करतात आहेत आणि मग त्यांच्या कष्टाची जाणीव म्हणून आपण विनाकारण काहीतरी करतोय असं नको व्हायला. तुम्हाला जे नोट्स पाहिजे, जे काय पाहिजे मी तुम्हाला पुरवणार आहे. तर तुम्ही काय करा, घरी बसून अभ्यास करा, जेणेकरून हा तुमचा जो लॉकडाऊनचा वेळ वाया जाणार आहे तो वाया जाता कामा नये. कारण ज्यावेळी तुमचं परत कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळी तुम्हाला तो जो हा वेळ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण हार्डली 10 महिने मिळतात. एप्रिलमध्ये जर वॅकेशन बॅच चालू झाली तर डिसेंबर अखेर आपल्याला 10 ते 11 महिने, जानेवारीपर्यंत 11 महिने 10 महिने मिळतात. आणि तो वेळ पण आपल्याला कमी पडतो. आणि त्यात तर आता एप्रिल आणि मे आपला सगळा ह्या लॉकडाऊनमध्ये जाणार आहे, त्यामुळे आपल्याकडे ऑलरेडी आपले 2 महिने लॉस होतात आहेत. तर त्यामुळं थोडंसं काय करा, घरी बसून तुम्ही PDF डाउनलोड करा, ते वाचायला सुरुवात करा. काय अडचण आली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे, फोन करा मला सर, किंवा मेसेज करा, फोन जर उचलत असेल तर मेसेज करा. पण काय करायचं आहे, काय सगळ्यांनी अभ्यास करायचा, ठीक आहे. आणि आपण विद्यार्थी दशेमध्ये जसं निलेश साबळे बघता ते चला हवा उद्या, त्याच्यामध्ये बघा तुम्ही हसताय ना, हसलंच पाहिजे. तसं आपण काहीतरी डायलॉग तयार करू, अभ्यास करताय ना केलाच पाहिजे, हे आपलं काय करू, आपण डायलॉग तयार करू. अभ्यास करताय ना ते सगळ्यांनी म्हणायचं केलंच पाहिजे, करायच पाहिजे आपण, ते आपलं कर्तव्य आहे ह्या दशेमध्ये, ठीक आहे. ठीक आहे, चला भेटू उद्या परत एकदा.